नमस्कार मित्रांनो, आज आपण लोणंद या शहरामध्ये आहोत आणि या शहरामध्ये माऊलीच्या पालखीचं प्रस्थान उद्या होणार आहे. याच्या पूर्वतयारीबद्दल आपण गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत गावचे समाजसेवक तुमचं नाव काय बरं? हेमंत पवार. आपल्यासोबत गावचे समाजसेवक हेमंत आप्पा पवार हे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. दादा, गावामध्ये उद्या पालखी येणार आहे. गावामध्ये पूर्वतयारी काय झाली आहे? तयारी दरवर्षी सारखीच तयारी चालू आहे. आज पालखी वाल्ह्यामध्ये मुक्कामी आहे. उद्या 1-1:30 वाजता निरा ते स्नान थांबणार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये उद्या 2-2:30 वाजता आगमन होईल. तिथून लोणंदमध्ये 4-4:30 वाजता आगमन होईल पालखीचे माऊलींचे. तिथून मग बाजार तळावरती 6 वाजता आरती होईल माऊलींची. त्यात एक दिवस मुक्काम असल्यामुळे म्हणजे सर्वांचीच मन आत्ता म्हणजे दुखावलेली आहेत. दरवर्षी 2 दिवस असते. आज सातारा जिल्ह्यातून लोक म्हणजे कोकणातून येणारे सातारा जिल्हा म्हणजे इकडून बरेचसे लोक येतात माऊलींच्या दर्शनासाठी. 1 दिवस मुक्काम असल्यामुळे थोडंसं म्हणजे नाराजीच आहे. वारकऱ्यांची कशी व्यवस्था केली गेली आहे? वारकऱ्यांची व्यवस्था म्हणजे आत्ता नगरपंचायतनी म्हणजे सर्व ह्यांनी केलेली आहे. म्हणजे पाण्याची ह्याची व्यवस्था सर्वीकडं झालेली आहे. माऊलींची पालखी कोणत्या स्थळावर थांबणार आहे? माऊलींची पालख्यात म्हणजे बाजार तळावरच असते, खंडाळा रोडच्या इथे. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव मनीष शिंगळे. उद्याची काय तयारी असणार आहे आणि वारकऱ्यांना काय उपदेश कराल, तुम्ही संदेश द्याल? उद्या सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे पालखीचं आणि ह्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. तो क्षण आता आलेला आहे आणि आम्ही जंगी स्वागत करणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आणि माऊलींना सेवा सुविधा सगळ्या लोणंदमध्ये उपलब्ध करून द्यायची नगरपंचायत, परत वारकऱ्यांना वाहनांची कुठली अडचण येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. आणि MSCB वाली परत बाकीचे आमचे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा समाजसेवा करण्यासाठी आहेत. तरी वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही लोणंद नगरीमध्ये. वारकऱ्यांची सोयीसाठी काय काय व्यवस्था विशेष करण्यात आली आहे? वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावं राहण्यासाठी, परत खाण्याची सोय, परत शौचालय आणून ठेवलेले आहेत.